रामराम मंडळी, आराम महादेव, जय शिवराय, जय भीम. भावांनो, व्हिडिओला पूर्ण बघा. जर आवडलं तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा. दुबईला मी 2017 पासून काम करतोय. 2017 ते आता येणारे 2026. हे लोकांना वाटतं यूट्यूबवरनं भरपूर पैसे येतात, काही लोक म्हणतात फेसबुकवरनं पैसे मिळतात, काही म्हणतात कंपनीकडनं मिळतात. आता यांच्याकडे खूपच पैसा आहे. परंतु जे शून्यापासून जेव्हा सुरुवात केलेली ते कोणाला दिसणार नाही आहे. आज माझ्याकडे एक 1.25 लाखाचा एक फोन आहे, माझ्याकडे एक आयफोन आहे. जर आता लोकांना दिसतंय की 2 लाखाचे फोन याच्याकडे आहेत म्हणून, पण लोकांना दिसतंय की आता दुबईवाल्याकडे भरपूर पैसे आहेत. दुबईचे लोक आहेत बाबा. दुबईच्या लोकांचा वेगळाच विषय आहे. आता मला भरपूर काही मित्रमंडळी, काही आमचे नातेवाईक भरपूर मला टोल करतात. सगळ्यांना माहीत आहे, जालना जिल्हा माझं गाव आहे. जालना जिल्ह्यामध्ये गावाला जरी गेलो ना, मी जरी पाहुणे ठिकाणी जरी गेलो ना, काही जरी असलं ना विषय, तर माझाच विषय निघणार. आम्ही जर आलो तर लगेच म्हणणार आम्हाला, बाबा यांचं काय, हे दुबईचे लोक आहेत, त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. कारण की आहेत पैसे, खूप कष्टानं पैसे कमवलेत, खूप मेहनत करून पैसे कमवलेत. तर मला जर तुम्ही माझा व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर फॉलो नक्की करा. सगळेजण मला कमेंट करतात की भाऊ तुमचं पोट काय महाराष्ट्रात भरत नव्हतं का, तुमचं पोट काय आपल्या देशात भरत नव्हतं का. हो, भरायचं माझं पोट. मी तिथे भरपूर काम करून बघितलं, मला तिथे यश आलं नाही हाताला. त्याच्यामुळे मी दुबईला आलो. 2017 पासून काम करतो इथे कंपनीमध्ये. मी पहिलं टेक्निशियनवरनं मी आता फोरमॅन आहे. आता मी सुपरवायझरच्या पदावरती पण काम करतो आहे. गाडी पण चालवतो आहे, काम पण करतो आहे. कंपनी मला गाडी चालवतो, वेगळे पैसे कंपनी मला देते. मी दुबईला आलतो ना, तेव्हा मी एकटाच आलो आहे. मला कोणी सांगितलं नाही दुबईमध्ये इथे कसं राहायचं असतं, काय काम असतं, मला कोणीही नाही सांगितलं. तरी मी ना धाडस करून ना मी एकटाच या दुबईमध्ये आलेलो आहे. आणि माझ्या नातेवाईकामध्ये ना लांबपर्यंत ह्या दुबई, या बाहेरच्या देशात कोणीच नाही आहे. आपला देश, आपला परिवार, आपला महाराष्ट्र सोडून ह्या देशात काम करतो मी. तर ह्या देशानं पण मला भरपूर दिलं, ह्या देशाला पण मी भरपूर वेळ दिला इथे. तर जेव्हा आपली परिस्थिती खराब असते ना, तेव्हा आपल्याकडे कोणी येत नाही आहे. आपल्या कोणी कार्यक्रमाला पण कोणी येत नाही आहे. पण आपल्याकडे जर पैसे असले ना, तर लांबचा नातेवाईक, आमचा नातेवाईक आपल्या घरी येणार. तर असेच काही किस्से आहेत माझ्या जीवनामध्ये. माझा अनुभव खूप आहे. कारण की माझं जे जीवन आहे ना, खूप संघर्षामध्ये गेलेलं आहे. आणि आतापर्यंत मी संघर्षच करतो आहे. त्याच्यामुळे ना मला जास्त अनुभव आहे. सगळ्या गोष्टीचा मला भरपूर अनुभव आहे. म्हणून प्रॉपर्टी वगैरे असली तर मग कशाला काडी लावायला या दुबईमध्ये यायचं आहे का. मग आपला देश, आपला महाराष्ट्र, आपलं गावच बरं नाही का. परंतु ज्यांच्याकडे काही नसतं, त्यांची आर्थिक परिस्थिती खराब असते ना, त्यांच्यासाठीच मी व्हिडिओ बनवतो. आणि त्यांनाच सांगत असतो मी की माझी परिस्थिती सुधारली ना तर तुमची पण सुधारेल. तर तुम्ही पण या दुबईला म्हणून या. तुम्ही पण घर परिवार सोडा, तुम्ही पण आमच्यासारखं राहा, तुम्ही पण आमच्यासारखं राहून बघा, तुम्ही पण आमच्यासारखं उन्हामध्ये काम करून बघा, मग तुम्हाला कळेल. असंच नाही आहे की दुबईचा 1 रुपया जे भारताचे 24 रुपये होतात ना, असंच होत नाही आहे. त्याच्यामागं खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहे, खूप आता लोकांना दिसतं की आता 70,000 पगार आहे, 80,000 पगार आहे. आणि ज्यावेळी मी जेव्हा दुबईला आलो तर सगळ्यांना मला नावच ठेवलेले की आता भारतात पोट भरलं नाही. माझ्या जवळच्या लोकांनी पण मला नावं ठेवलेले की आता काय गाव सोडून आता मुंबईला गेलेत आणि मुंबईला पण पोट भरत नाही का, आणि आता लगेच चालले दुबईला. भरपूर मला ट्रोल केलेलं लोकांनी, नातेवाईकांनी आणि खास करून आमच्या जवळच्या लोकांनी. आणि जेव्हा पण आपला कोणी जवळचा माणूस असं आपल्याला बोलतो ना, त्यावेळी खूप मनाला लागतं. मग त्यावेळी ना जिद्द पेटते की नाही, आता मी दुबईला गेलो ना, आता माघारी येणारच नाही. हवा पण येणार तर काही ना काहीतरी बनवूनच येईल. तर असे तुमच्यासोबत पण असंच होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची परिवाराची आर्थिक स्थिती खराब आहे, तुमच्याकडे पैसे वगैरे काही नाही, तर जर तुम्ही विचार केला समजा बाहेर देशामध्ये काम करायचा, इकडे येऊन मेहनत करायची आहे, तुम्ही थोडा जरी विचार केला ना, तर सगळ्यात प्रथम ना तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला ट्रोल करतात. तुम्हाला सांगणार इथे पोट भरत नाही का, आणि चालले तिकडे कमवायला वगैरे वगैरे. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या गावाला कसे टोमणे मारतात, असे टोमणे तुम्हाला पण मिळणार आहेत. बघा मित्रांनो, महिन्यात 2 महिने 3 महिने जर दुबईमध्ये काम केलं ना, तर काही सक्सेस मिळत नाही आहे. एवढ्या लवकर आहे जे कोणी सक्सेस होत नाही आहे. काही लोक आहेत नाही ते 10-10, 15-15 वर्ष काम करून जातात, परंतु त्यांना काहीच हाती लागत नाही. तुमच्याकडे जर तुम्हाला जिद्द घेऊन जर तुम्ही आले ना, तर नक्कीच तुमचे स्वप्न, तुमची जिद्द नक्कीच पूर्ण होईल. कारण की तुम्हाला इथं मेहनत करायची आणि फक्त इथे नुसतं मान हलवूनच काम नाही करायचं आहे. आपल्याला कसं पुढं जाते तर आपला फोकस तो करायचा आहे. आपल्या काही 1000 आणि 1200 धरममध्ये काही होणार नाही आहे. आपल्याला कसे 1200 धरमचे कसे आपल्याला 2500 धीरम होते, आपलं फोकस याच्यावरती पाहिजे. जरी आपण पहिल्या कमी पगारीमध्ये ह्या दुबईमध्ये कामाला आलोत ना, तर असे भरपूर लोक आहेत की 1200 धरमवर कामाला आलेले लोक आज 5-5, 4-4 हजार हे लोक पगारी उचलतात. तर ह्या दुबईमध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. भरपूर काही शिकून जाते दुबई. भरपूर काही जेव्हा आपण घर, आपलं गाव, आपला परिवार सोडतो तर भरपूर काही शिकायला मिळतं. लोकांच्या देशामध्ये आलो तर यांना आपल्याला इकडनं भरपूर माहिती मिळते. भरपूर लोकांसोबत इथं राहणीमान